नगरसेवक रमेश म्हात्रेला बेड्या ठोकून धिंड काढा, संजय राऊतांची मागणी. तर आदित्य ठाकरेंकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, रामकुंडावरची छोटी मंदिरं पाण्याखाली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. उत्तर पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील वडज धरण 100% भरलं. मीना नदीपात्रात 10,000 क्युसेक वेगानं विसर्ग. नदीकाठच्या गावांना इशारा. नालासोपारा वसई विरार सलग तिसऱ्या दिवशी पाण्याखाली. घरं आणि दुकानांमध्ये पाणी साचून व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. पाणी साचल्यानं बस सेवाही ठप्प. फलटण तालुक्यातल्या खामगावमध्ये विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातल्या 4घांचा मृत्यू. एकमेकांना वाचवताना अख्खं कुटुंब मृत्यूच्या दाढेत. मृतांमध्ये 2 महिला 2 पुरुष. कोल्हापूर जिल्ह्यातलं नृसिंहवाडीचं दत्त मंदिर पाण्याखाली. NDRFची टीम दाखल. पंचगंगा आणि कृष्णेच्या पाणी पातळीत मोठी वाढ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.